नमस्कार प्रेक्षकांनो, सावळीची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अखेर 8 वर्षांनंतर राजकुमार आणि सावली एकमेकांच्या समोर येणार आहे. सावलीला सगळं काही सत्य समजणार आहे. 7 वर्षांपूर्वी आपल्या मुलीला आपल्यापासून वेगळं करणारा माणूस दुसरा तिसरा कुणीही नसून हा राजकुमार होता. आपली मुलगी जिवंत आहे आणि ती मुलगी कुठे आहे हे सगळं काही सत्य शोधण्यासाठी आता सावली सारंगला सगळं काही सत्य सांगत राजकुमारचा पर्दाफाश करणार आहे. तर मित्रांनो, आता खूप मोठ्या सत्याचा खुलासा होणार आहे. हे सगळं सत्य सावली सारंग समोर कसं आलं आणि राजकुमारचा पर्दाफाश कसा झाला हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इकडे आता राजकुमारला जगन्नाथने धमकी दिलेली असते. त्यामुळे राजकुमारचा तर चांगलाच घाम फुटलेला असतो. अचानक 8 वर्षानंतर जगन्नाथ राजकुमारच्या समोर येणं म्हणजे हा कोणता तरी नक्कीच संकेत आहे. खरंच सावली आणि तिचं मूल जिवंत असेल का आणि जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरेल का असा विचार करून आता राजकुमार खूपच अस्वस्थ झालेला आहे. तो आता तिलोत्तमाकडून सगळं काही काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो तिलोत्तमाला विचारत असतो की सावली खरंच जिवंत आहे का ग? खरंच सावलीच्या जाण्यामुळे सारंगची काय अवस्था झाली आहे. तो आतून खूपच तुटून गेलेला आहे. त्याने तेव्हापासून कंपनी सोडली आणि तो आतून खूप खचून गेला आहे. मला सारंगची खूपच काळजी वाटते, म्हणून आई मी तुला विचारतोय. तर आता तिलोत्तमा म्हणत असते की माझ्यासमोर पुन्हा त्या मुलीचं नाव काढू नकोस. ती मुली आहे का जिवंत आहे ह्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. त्या मुलीमुळे माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे आणि त्या मुलीचं नाव माझ्या समोरही नको. तर आता असतो की आई म्हणजे मला असं विचारायचं होतं की ती तुला कधी दिसली होती का? कधी तिने तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का? आणि तिच्याबद्दल सारंग कधीतरी तुझ्याशी काहीतरी बोलला का? तर आता तिलोत्तमा म्हणत असते की राजकुमार, मला ह्याविषयी काहीच माहिती नाही. तिने ज्या दिवसापासून हे घर सोडलं आहे त्या दिवसापासून मला तिच्याविषयी काहीही माहिती नाहीये आणि माझं म्हणणं एवढंच आहे की इथून पुढे तिने कधीही या घरात पायही ठेवू नये. असं म्हटल्यावरती आता राजकुमारला काहीच कळायला मार्ग नसतो. तर आता त्याला काहीच कळायला मार्ग नसतो की आता सावली जिवंत आहे की मेली आहे ही माहिती कुठून काढायची. तर इकडे मोनिका सुद्धा टेन्शनमध्ये असते. तिलाही वाटत असतं की सावली जिवंत आहे कारण तिने तिचा फोटो पाहिलेला आहे. तर इकडे जगन्नाथ म्हणत असतो की सावली, मला एक गोष्ट कळत नाहीये, हा राजकुमार आपल्या अबीरच्या जीवावर का उठला आहे? तर आता सावली म्हणत असते की बाबा, मला माहितीये राजकुमार दादा थोडेसे तापट आहेत. अबीर त्यांना काहीतरी उलटा सुलटा बोलला असेल म्हणूनच राजकुमार दादा चिडले असतील. पण मला राहून राहून एका गोष्टीची भीती वाटते की ह्या सगळ्या मागे नक्कीच काहीतरी आहे. तर आता जगन्नाथ म्हणत असतो की सावली बाळा, मी तुझी पत्रिका पाहिली आहे आणि त्या पत्रिकेनुसार मला एक बोलली आहे. तर आता जगन्नाथ म्हणत असतो की सावली, तुला आठवतंय का मी तुला सांगितलं होतं की तुझ्या जन्मपत्रिकेत संतती विरह योग आहे? तर सावली सांगू लागते की हो बाबा, तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच अगदी घडलं. मला 2 जुळी बाळं झाली होती आणि एक माझी मुलगी माझ्यापासून दुरावली. त्या मुलीचा मृत्यू झाला. तर आता जगन्नाथ म्हणत असतो की सावली बाळा, तू इथेच चुकतीये. तुझी मुलगी मृत पावली नाही. तुझ्या जन्मपत्रिकेत संतती विरह योग आहे म्हणून तुझी मुलगी जिवंत नाहीये असं नाहीये. तुझ्या जन्मपत्रिकेत 2 जुळ्या मुलांचा योग होता, एक मुलगा तर एक मुलगी, आणि हा जर का योग पत्रिकेत असेल तर तुझी मुलगी ती जिवंत आहे. तर आता जगन्नाथ सांगू लागतो की सावली बाळा, तुझ्या मुलीला माझ्या नातीला पळवणारा दुसरा तिसरा कुणी नसून राजकुमार होता. हे ऐकून आता सावलीला खूप मोठा धक्का बसतो. सावली म्हणत असते की बाबा, पण तुम्ही हे सगळं काही एवढं ठामपणे कसं काय सांगू शकता? तर आता जगन्नाथ म्हणू लागतो की सावली बाळा, मला राजकुमार बद्दल सगळी माहिती आहे. राजकुमार किती आतल्या गाठीचा आहे आणि तो एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे मला चांगलंच माहिती आहे. तर आता सावली म्हणू लागते की म्हणजे बाबा, माझी मुलगी कुठे आहे हे राजकुमार बाबा माहिती असेल ना? तर आता सावली विचारू लागते की पण बाबा, माझी मुलगी तर जिवंत नाही कारण ती ट्रेन खाली येऊन तिचा मृत्यू झाला. तर आता जगन्नाथ म्हणत असतो की सावली बाळा, माझी भविष्यवाणी कधीही खोटी ठरत नाही आणि मला तुझ्या पत्रिकेत संतती योग दिसतो आणि तुला 2 जुळी मुलं झाली होती आणि त्यातली मुलगी ही जिवंत आहे हेच मला तुझ्या पत्रिकेत दिसत आहे आणि हा योग कुणीही बदलू शकत नाही. तर इकडे आता ओवी बाबांना म्हणत असते की बाबा, मला या घरात गायला बंदी आहे म्हणून मला स्वप्न पडलं होतं आणि मी त्या स्वप्नात खूप मनमोकळेपणाने गात होते. ती सांगू लागते की स्वप्नामध्ये मी छानपैकी गाणं गात होते आणि मला टीचर शिकवत होत्या. असं म्हटल्यावरती आता सारंग म्हणू लागतो की तर आता ओवी बाळा, काहीच कळत नाही. तर आता ओवी म्हणत असते की बाबा, मला खरंच गाणं गाण्याची खूप इच्छा आहे. मला गाणं शिकायचं आहे आणि मी एकदा का गाणं शिकले तर मी खूप
तर मित्रांनो हे सगळं ऐकून आता सारंगला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर इकडे आता क्लाससाठी सावलीकडे आलेली आहे. क्लास संपतो आणि सावली आता ओवीला म्हणत असते की ओवी बाळा, मला तुझ्या काकूला भेटायचं आहे. आज काही झालं तरी तू आमच्या दोघींची गाठ घडवून दे आणि मगच तू जा. मला तुझ्या काकूला भेटण्याची खूप आतुरता आहे. ज्या मुलीवर एवढे गोड संस्कार जी आई करू शकते ती आई किती गोड असणार आहे. त्या आईला मला भेटायचं आहे. तर आता ओवी म्हणत असते की पण माझी काकू आतमध्ये येऊ शकणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या बाबांना गाणं गायलेलं आवडत नाही, त्यामुळे ती सुद्धा आतमध्ये येणार नाही. ती मला गपचूप इकडे आणून सोड. तर मित्रांनो आता सावली म्हणत असते ठीक आहे बरं, तुझी काकू जरी आली नाही तरी माझं दर्शन तुझ्यामुळे झालं आहे असं म्हणते आता गाणं शिकवायला सुरू करते. तर इकडे आता गाण्याचे क्लास संपल्यानंतर अमृता ओवीला घेऊन घरी येते. तर आता घरी आल्यानंतर मात्र एक वेगळीच गोष्ट घडते. मोनिकाला कळलेलं आहे की अमृता लपून छपून ओवीला गाण्याच्या क्लासला पाठवते. मोनिका आता खूप कांगावा करत असते. ती तिलोत्तमाला म्हणत असते की आई साहेब, ही अमृता त्या दिवशी तुम्हाला सांगून गेली होती ना, ती हॉस्पिटलमध्ये जात आहे. पण ती हॉस्पिटलमध्ये न जाता, मार्केटमध्ये न जाता ती कारण सांगून ह्या ओवीला गाण्यांच्या क्लासमध्ये सोडायला जाते. बघा हे सगळं काय चालू आहे बघा, असं म्हणती आता ओवीची जी काही गाण्याची नोटबुक आहे ती फाडून टाकते. तर आता तिलोत्तमाने हे सगळं पाहिल्यावरती ती आता खूपच चिडते. तिलोत्तमा म्हणत असते की अमृता, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला माहिती नाही या घरात गाण्याला बंदी आहे, तरी सुद्धा तू आमच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन ह्या मुलीला गाणं शिकवायला निघाली होतीस. तू माझ्याशी खोटं बोलून घराबाहेर जात होतीस. तू माझ्याशी खोटं बोलली आहेस, माझी फसवणूक केली आहे. तर आता मोनिका संधीचा फायदा घेऊन म्हणत असते की हो, ही अमृता एक नंबरची खोटारडी आहे. त्या दिवशी सुद्धा दवाखान्यात जाण्याचं नाटक केलं आणि मला तोंडावर पाडली. तर इकडे चिडलेली तिलोत्तमा म्हणत असते तिथून चालते व्हा, मला तुमच्या दोघींचं तोंडही पाहायचं नाही. असं म्हटल्यावरती आता मोनिकाला खूप आनंद होतो, कारण तिला हे सगळं पाहिजे असतं. तर आता मोनिका म्हणू लागते की आईने सांगितलेलं कळत नाही का, आताच्या आता इथून चालते व्हा. आई आता काय म्हटलं ते तुम्ही ऐकलं नाही का, असं म्हणून आता मोनिका, तिलोत्तमा, ओवी आणि अमृताला घराबाहेर काढत असतात. तर मित्रांनो आता नाईलाजाने अमृता ओवी घराबाहेर पडतात आणि घराच्या पायऱ्यांवरती जाऊन बसतात आणि तिकडून अचानक सारंग येतो. तर आता सारंग विचारू लागतो की वहिनी ओवी, काय झालं, तुम्ही ते का बसला. तर ओवी मोठमोठ्याने रडू लागते. त्यावेळी आता अमृता घडलेला सगळा काही प्रकार सांगते. त्यावेळी आता सारंग खूपच चिडलेला असतो. सारंग आता ओवी अमृताला घरामध्ये घेऊन साथ देत असतो. तो म्हणत असतो की मोनिका वहिनी बाहेर ये. मोनिका तिलोत्तमा बाहेर येतात. तिलोत्तमा म्हणत असते की काय झालं सारंग. तर आता सारंग म्हणत असतो की तुम्ही मलाच विचारताय काय झालं. एका मुलीचा बाबा या घरामध्ये नसताना तुम्ही त्या मुलीला घराबाहेर काढता, हा कसला न्याय आहे. तुमची हिंमत तरी कशी झाली माझ्या लेकीला घराबाहेर काढायची. असं म्हणून आता सारंग खूपच चिडलेला आहे. तो आता सगळ्यांना बजावून सांगत असतो की खबरदार, इथून पुढे माझ्या लेकीला हात जरी लावला तर याद राखा. तर आता सारंग मुनीकुमार आहे, राजकारण आहे ते तुमच्या पुरतं. ते राजकारण या घरामध्ये आणि माझ्या मुलीबरोबर खेळायची गरज नाहीये. आणि जर का माझ्या लेकीला त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे आणि तिची गाणं शिकण्याची इच्छा आहे ना, मग ती गाणं शिकेल. तर आता तिलोत्तमा म्हणत असते की सारंग, तुला कळतंय का, तू काय बोलतोय. अरे गाण्यामुळे सगळ्यांचा घात झाला आहे, आपलं कुटुंब विस्कळीत झालं आहे. तर आता सारंग म्हणत असतो की नाही आई, आजपासून ओवी गाणं गाणार म्हणजे गाणार. इथून पुढे तिला ह्या घरामध्ये गाणं गाण्यासाठी खूप इच्छा आहे आणि तिची इच्छा पूर्ण करणं हे तिच्या वडिलांचं कर्तव्य आहे. तर इकडे आता सारंग तिलोत्तमाच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे आता मोनिकाला वाटत असतं की म्हणजे तिलोत्तमा ही सारंगच्या विरोधात जाईल, पण तसं काहीही होत नाही. तर इकडे राजकुमार गुरुकुलच्या दिशेने चाललेला आहे आणि अबीर दिसल्यावरती आता राजकुमार पुन्हा एकदा गाडीच्या खाली उतरला आहे आणि अबीरशी वाद घालू लागला आहे. अबीरशी वाद घालल्या पिंटुकल्या तू खूप मोठं कारस्थान करशील आणि तो म्हातारा तुला वाचवा, तुझं काही खरं नाहीये, कारण मी आता तुला काही सोडणार नाही, असं म्हणून तो आता खूप चिडलेला आहे. अबीर मात्र आई आई म्हणून मोठमोठ्याने ओरडत असतो. तर मित्रांनो आता त्याच वेळी सावली तिथे आलेली आहे. तर आता सावलीला सगळं काही समजलेलं आहे. सावली म्हणत असते की तुम्ही आधी माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला आणि आता तुम्ही माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला तर मी काय आता सोडणार नाही. मला सगळं काही सत्य कळलं आहे. माझ्या संसाराची वाट तुम्ही लावली, माझ्या मुलीला माझ्यापासून तोडली. तर मित्रांनो आता अमृता आणि सारंग ही तिथे आलेली आहे. सावली आता सारंगला सगळं काही सत्य सांगत असते आणि ज्यावेळी सावली सारंगला सगळं काही सत्य सांगते त्यावेळी मात्र आता सारंग खूपच पेटून उठलेला आहे. तर मित्रांनो असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.